श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 510। मोडीकाराचे सुख समाधान। सर्वज्ञांनी म्हटले, कोणी एक मोडीकार होता. त्याच्या पायात थुटक्या वाहना तागाची दोरी, फाटके घोंगडे घेऊन रानात रोज मोडी आणायला जात असे. फाटक्या कपड्याची चुंबड करून त्यावर मोडी घेऊन येत असे. ती बाजारात कधी एका दामात विकायचा, कधी 3 रुपयात विकायचा. मग त्याचे जोतडे घ्यायचा, ते खांबळात घ्यायचा. त्याला गाठ पुरायची नाही तर 4 टोकं धरून पोटाशी धरून घेऊन यायचा. पत्नीच्या हाती द्यायचा. आपण शौचाला जायचा. ती स्वयंपाकात फक्त जोतड्याच्या घाटा करायची. शौचाला तो फुटके भांडे घेऊन जायचा. त्यामुळे शौचाला पाणीही अपुरे पडायचे. ती घाटा थंड करण्यासाठी परातीत टाकायची. तो बराच वेळ पावेतो घाटा थंड करायचा. नाकातून शेंबूड वाहणारी 2 लेकरं त्यांना आपल्या सोबत जेवायला बसवायचा. तो जेवत असे. ती पुन्हा वाढायची. तो म्हणे, पुरे पुरे, तुझ्यासाठी पण ठेव, जेवण करून घे. मग तुटकी बाज त्यावर फाटकी वाकड आथरून झोपायचा. तोंडातून लाड गळायची. त्याची पत्नी त्याला म्हणायची, चला की जाऊ माझ्या माहेराला, तेथे मुलांना दूध वगैरे देता येईल, आम्हाला खायला होईल. तो म्हणे, आमची ही जन्मभूमी, हिला कशी सोडू. सर्वज्ञांनी म्हटले, असे दारिद्र्य पण त्याची सुद्धा ममता जीवाला तुटत नाही. असा हा क्षुल्लक भोग, परंतु तोही जीवाकडून सुटत नाही. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।